जोडलेला आहे आणि अनेक संघटनेमध्ये हजारांना पाहतो आपण, तर त्याच्यामध्ये संघटना 2-2 होतात, 3-3 होतात. आमच्या कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघामध्ये 5-6 संघटना झालेल्या आहेत. परंतु ही 85 फार कामाची आहे. 85 जरूर लवकर 500 होती. बंधूंनो, आशिषवर फार मोठी जबाबदारी या संघटनेची आहे आणि त्याची टीम तुम्हाला ज्यावेळेस आपला कर्मचारी SC आणि ST, आपली SC आणि ST कर्मचारी संघटना ही आहे. 13% SC, 7% ST, हे 20%वर आपलं चालते. त्यातल्या त्याच्यामध्ये 20%मधून आपण जर पाहिलं तर 10% लोकांना संघटनेचं काही गरज घेणं नाही, काही घेणं नाही. आम्ही ड्युटी करायची, आपल्या गाडी घोडी आपली बायको पोहायचं नसतात. 10% 5% ऍक्टिव्ह असतात आणि 5% प्रतिसाद देतात. करत राहा, करत राहा, पूर्ण पाठिंबा आहे. कार्यक्रम यायला जो आम्ही पूर्ण पाठिंबा आहे. पण वेळ देऊ शकत नाही, तर देऊ शकत नाही. परंतु 5% या कर्मचाऱ्यावर पूर्ण संघटनेची नेतृत्व जबाबदारी असते आणि त्या 5% कर्मचाऱ्यावर संघटना जबाबदारी असते. परंतु पोस्ट ऑफिस की केंद्र सरकारचे तुमचे नोकरी आहे, तुमच्या मालमत्ता आहे. आम्हाला पोस्ट ऑफिसला शेतीचे काम करत होतं आम्हाला अनुभव. तर मोबाईल आल्यानंतर एक पोस्ट ऑफिस होतं. परंतु आमचे वास्तववादी आले आणि त्यांच्या वास्तवामध्ये आता अपघात योजना ती त्यांनी सांगितलं पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या फार मोठ्या योजना आहे. परंतु आपली यंत्रणा, पोस्ट ऑफिसची यंत्रणा, कर्मचारी यंत्रणा आपण सर्वसामान्य सांगण्यासाठी कमी पडत आहात. आमच्यापर्यंत अपघातावर माहितीच नव्हती. ज्यावेळेस आम्हाला अपघात योजना समजून सांगितले, पटापट आमचे टीम जे आहे सर्वांनी ऑफिस आणि अपघात जो आहे म्हणून आपण आपल्या संघटनेचं काम करत असताना आपल्या व्यवसायाचे काही योजना सर्वसामान्यांना आपण आपल्यापर्यंत वेगवेगळं काम केलं पाहिजे. तरच काय करताना आपण संघटनेचं काम करतो असं समजेल. सर्वसामान्य माणसाचा आपल्याला विचार अतिशय गरजेचं आहे. आमच्या गावाला म्हणजे पोस्ट ऑफिसला किती नाते आहे माहिती नाते आहे. सौच आहे माझा केळगाव, मुक्काम केळगाव, पोस्ट सौथ तालुक्याची 3 जिल्हा म्हणा म्हणजे ज्यावेळेस पोस्ट मास्तर त्यावेळेस सौथ आमच्या गावात यांचे नाव एकांत व्हायचा. पोस्ट मास्टर आले काहीतरी सुखाचे आणि आम्ही कोणती दुःखाची बातमी असेल तर पोस्ट मास्टर आल्याबरोबर आणि झाला काही तुकडा झाला मीच आहे पण तुमची नोकरीची ऑर्डर आहे आणि ते तुमच्या पोस्ट मास्टरनी मला नोकरीची ऑर्डर दिली. म्हणजे तुमच्या आणि माझं नातं या पोस्ट ऑफिसचं किती महत्त्वाचं आहे. आणि त्यावर होतं सुरेश माधवराव जाधव, मुक्काम केळगाव, पोस्ट सौ, तालुका चिखली होतं. म्हणजे अतूट पात्र तुमच्या डिपार्टमेंटचे आहे. आणि आपण ज्यावेळेस आपण आपल्या संघटनात्मक काम करत असताना ज्यावेळेस आपल्या कर्मचारी की अशी जिल्ह्याचं काम 50% चालतील. आमच्या अनेक वेळा बदल्या झाल्या संघटनात्मक काम करत असताना मोठमोठ्या मंत्र्यांनी आमच्या बदल्या केल्या. परंतु आमचं काम चांगलं असल्यामुळं या ठिकाणी त्याचे बळी या ठिकाणी निरंजन जाधव सर आहेत, कमलाकर काकडे सर आम्ही आहोत. संघटनात्मक काम करत असताना त्याचे बळी आम्ही आहोत. पण तो संघटनात्मक काम करत असतो होऊ शकले नाही. मोठमोठे मंत्री आमच्या विरोधात लागले होते परंतु त्यांचं सुद्धा टीव्ही ओपन करू शकले नाही. याचं कारण असं आहे की बाबासाहेब संविधानाशी प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणून त्या संविधानाच्या प्रियामलशी आपण प्रामाणिक